जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट इयर बी.कॉम सेमिस्टर सेकंड 2024 क्रेडिट पॅटर्न मधील फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी आपला हा व्हिडिओ रेफर करा आणि परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून होणारच आहे. बाकीच्या विषयाचे व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आपल्या या YouTube चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. चला तर मग सुरुवात करूया की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे आपण नजर टाकूया. बघा, सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग सेकंड या विषयाची क्वेश्चन पेपर ही तुम्हाला एकूण 70 मार्काची विचारली जाईल. परीक्षेसाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. तर पासिंगसाठी किमान तुम्हाला 28 मार्क मिळणं अपेक्षित आहे. या विषयाची जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे ती मराठी ॲज वेल एज इंग्रजी अशा दोन्ही लँग्वेजमधून तुम्हाला बघायला भेटेल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनकडे नजर टाकूया, ज्यामध्ये तुम्हाला टोटल 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहेत. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला समोर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा ब्रॉड क्वेश्चन फिल इन दी ब्लँक्स असणार आहे 6 मार्कासाठी. तर क्वेश्चन 2nd, 3rd, 4th, 5th हे प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेश्चन विचारले जाणार आहे. प्रत्येक ब्रॉड क्वेश्चन हा 18 मार्काला विचारला जाणार आहे. यापैकी कोणतेही 3च ब्रॉड क्वेश्चनची तुम्हाला तयारी करायची आहे किंवा 3च प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे 18 त्रिक 54 मार्क या ठिकाणी होतील. 6 मार्क क्वेश्चन नंबर 1 ला म्हणजे 54 आणि 6 60 मार्क या ठिकाणी होतील आणि क्वेश्चन नंबर 6 ला 10 मार्क असे मिळून 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 6 ला तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. एकूण 4 शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यामध्ये प्रत्येक चॅप्टरवरती कोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील ते या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. नंबर 1 आहे डिफाईन द टर्म ऑफ मार्केटिंग, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स. विपणन म्हणजे काय आणि विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा, असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. दुसरा आहे चॅप्टर नंबर 1 वरच आधारित आहे. डिफरन्स बिटवीन मार्केटिंग अँड सेलिंग. ओके. विक्री आणि विपणन यातील जो काही फरक आहे तो स्पष्ट करायचा आहे. कदाचित हा प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट इज 3rd नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी जो दिलेला आहे, जो चॅप्टर नंबर 2nd वर आधारित आहे, ते म्हणजे एक्सप्लेन इन डिटेल स्टेजेस इन प्रोसेस ऑफ सेलिंग. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ रुरल मार्केटिंग, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स. त्याचे रुरल मार्केटिंगचे ज्याला आपण ग्रामीण विपणन वगैरे असं म्हणूया, त्याचे जे काही महत्त्व आहे ते या ठिकाणी लिखाण करायचे आहे. नेक्स्ट अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जर का इम्पॉर्टन्स विचारले नाही, म्हणजे मी म्हणेल की तुम्ही हा प्रश्न करूनच ठेवा. त्याचबरोबर एक्सप्लेन इन डिटेल चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी इन रुरल मार्केटिंग. ओके. या ठिकाणचा हा एक अत्यंत महत्त्वाचा 18 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर पुढच्या वर आधारित, तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ मार्केटिंग एन्व्हायर्नमेंट, एक्सप्लेन नीड फॉर स्टडी ऑफ मार्केटिंग एन्व्हायर्नमेंट. ओके. का त्याची गरज आहे ती तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायची आहे मार्केटिंग एन्व्हायर्नमेंट बाबत. ओके. विपणन पर्यावरण असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट आहे एक्सप्लेन मेजर एलिमेंट्स अँड देअर इम्पॅक्ट ऑफ मार्केटिंग डिसिजन. कोणकोणते एलिमेंट्स आहे आणि त्याचा मार्केटिंग डिसिजनवर कशा पद्धतीने परिणाम होतो, तो या ठिकाणी लिखाण करणं अपेक्षित आहे. जो चॅप्टर नंबर 4 वर आधारित हा प्रश्न आहे. तर लास्ट नंबर दिलेला आहे प्रश्न, एक्सप्लेन इन डिटेल्स रिसेंट ट्रेंड्स इन मार्केटिंग. आता विपणनामध्ये जे काही आधुनिक प्रभाव आलेले आहे ते कोणकोणते आहे, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती लिहायची आहे, जे मी शॉर्ट नोट्सला पण दिलेले आहेतच. ओके. हे ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. यातून कोणतेही 4 ब्रॉड क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही ते व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक करून ठेवा, अभ्यास करा. शॉर्ट नोट्स जो क्वेश्चन नंबर 6 मधला पार्ट्स आहे, त्यामध्ये पहिले आहे कंपोनंट्स ऑफ मार्केटिंग, विपणनाचे घटक. नेक्स्ट आहे इथिकल अँड सस्टेनेबल मार्केटिंग. नेक्स्ट आहे सायकॉलॉजी ऑफ सेल्समॅनशिप. ओके. हा माझ्या मते 2nd नंबर चॅप्टरवरचा भाग आहे किंवा फर्स्ट नंबर चॅप्टरवरच दिलेला आहे का? आय थिंक 2nd नंबरच असावा. नेक्स्ट आहे फ्युचर इन रुरल मार्केटिंग. भविष्य काय आहे ग्रामीण मार्केटिंगचं किंवा ग्रामीण विपणनाचं, ते या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. नंतर प्रेझेंट सिनेरिओ ऑफ रुरल मार्केटिंग म्हणजे सद्य परिस्थितीत काय
कशा पद्धतीने सिच्युएशन आहे ती या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. नेक्स्ट आहे 3 नंबर चॅप्टरवर मार्केटिंग एन्व्हायर्नमेंट. ओके. कदाचित सविस्तर फक्त मार्केटिंग एन्व्हायर्नमेंट पण येईल किंवा मार्केटिंग एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड नीड फॉर स्टडी ऑफ मार्केटिंग एन्व्हायर्नमेंट असा पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे सोशल मीडिया मार्केटिंग, जो लास्ट नंबर चॅप्टरचा जे काही रिसेंट ट्रेंड्स वेगवेगळे आहे, त्यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग आहे, डिजिटल आहे, ई-मार्केटिंग आहे, ग्रीन मार्केटिंग आहे, असे खूप सारे प्रकार दिलेले आहेत. हे सर्वचे सर्व प्रकार तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारलं जाण्याची शक्यता आहे किंवा ब्रॉड प्रश्न पण तुम्हाला विचारले जातील, की डिफाईन द टर्म ऑफ ग्रीन मार्केटिंग, एक्सप्लेन देअर इम्पोर्टन्स किंवा एक्सप्लेन द व्हेरियस सोर्सेस ऑफ ई-मार्केटिंग किंवा ई-मार्केटिंग म्हणजे काय? व्हाय इट्स इम्पोर्टंट? डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? कशा पद्धतीने केली जाते? सोशल मीडिया मार्केटिंगचे इम्पोर्टन्स काय आहे? त्याचे एडवांटेजेस, डिसएडवांटेजेस काय आहे? म्हणजे प्रत्येकाचे डिजिटल, ई-मार्केटिंग, ग्रीन मार्केटिंग या सगळ्या जणांचे एडवांटेजेस, डिसएडवांटेजेस, इम्पोर्टन्स हे चांगल्या पद्धतीने तुम्ही करून ठेवा आणि त्याची थोडक्यात माहिती शॉर्ट नोट्सला विचारली तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती लिहू शकता. यात काही शंका असणार नाही. तर या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग सेकंड या विषयाच्या क्वेशन पेपर फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स फॉर स्टडी पर्पज आपण पाहिलेले आहे. बाकीच्या विषयांचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या YouTube चॅनलला तुम्हाला बघायला भेटतील. म्हणून आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तिथे सर्व विषयांच्या क्वेशन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.